आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरजेत प्रभाग 7 मध्ये रासप आघाडीचे उमेदवार पप्पू उर्फ आकाराम कोळेकर यांची जोरदार प्रचार रॅली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। मिरजेत प्रभाग 7 मध्ये रासप आघाडीचे उमेदवार पप्पू उर्फ आकाराम कोळेकर यांची जोरदार प्रचार रॅली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष व वंचित बहुजन आघाडी ओबीसी संयुक्त आघाडीचे उमेदवार आकाराम उर्फ पप्पू परशुराम कोळेकर यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भव्य प्रचार रॅली काढली। समतानगर परिसरातून निघालेल्या या रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। प्रभागात बदल घडवून आणण्यासाठी पप्पूदादा कोळेकर यांनी मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून आले। प्रचार रॅली दरम्यान त्यांनी विविध भागात घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या, तसेच येणाऱ्या मतदानात परिवर्तनासाठी मतदान करण्याचे आवाहन केले। या प्रचार रॅलीत युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण असून रॅलीमुळे प्रभाग 7 मधील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष व वंचित बहुजन आघाडी ओबीसी संयुक्त आघाडीचे उमेदवार आकाराम उर्फ पप्पू परशुराम कोळेकर यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भव्य प्रचार रॅली काढली। समतानगर परिसरातून निघालेल्या या रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। प्रभागात बदल घडवून आणण्यासाठी पप्पूदादा कोळेकर यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून आले। प्रचार रॅली दरम्यान त्यांनी विविध भागात घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या, येणाऱ्या मतदानात परिवर्तनासाठी मतदान करण्याचे आवाहन केले। या प्रचार रॅलीत युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण असून रॅलीमध्ये प्रभाग 7 मधील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सांगली मिरज कुपवाड महापालिका जनता दल अध्यक्ष म्हणून मी 7 नंबर वार्डमधील तरुण तडफदार झुंजार उमेदवार आकाराम उर्फ पप्पूदादा कोळेकर यांचं चिन्ह आहे लिफाफा। लिफाफा चिन्हावरती आपण बटन दाबायचं आहे आणि पप्पूदादांना महापालिकेत पाठवायचं आहे। आज सकाळी विरोधकांनी जनता दलाचं एक जुनी क्लिप काढली आणि नाहीतरी ती सगळीकडे फिरवायचा प्रयत्न केला, परंतु गेली 15 दिवस जनता दलाचे सर्व कार्यकर्ते, राष्ट्रीय समाज पार्टीचे सगळे कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा कार्यकर्ते या पप्पूदादा कोळेकरांच्या बरोबर सक्रिय सहभाग आहेत। कालच लक्ष्मीनगरला आम्ही सभा घेतली, त्यावेळी आमचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मासुले सर हेही उपस्थित होते, प्रेमचंद पांड्याजी होते, ॲडव्होकेट फैयाद झारी होते। जनता दलाचे सर्व कार्यकर्ते पप्पूदादा कोळेकरांच्या बरोबर आहेत। आजही मी या प्रचार रॅलीत आहे आणि या प्रचार रॅली बघितल्यानंतर विरोधकाच्या छातीमध्ये धडकी भरलेली आहे। ज्यावेळी महादेव जानकर साहेब आले होते त्यावेळी त्याची सुरुवात झाली आणि ती विजयाची सभा अशा पद्धतीने आम्ही जाहीर केलेली होती आणि तेव्हापासून विरोधक नको त्या क्लुप्त्या लढवायला लागलेले आहेत। कुठं छत्र्या उगवायला लागल्यात, कुठं कोंबड्या पळवायला लागल्यात, असली भाषणं करायला लागलेली आहेत। महापौर म्हणून तुम्ही निवडून गेलात, त्या माजी आमदार शरद पाटील सरांनी तुम्हाला तिथं नाहीतरी पाठवलं। निदान त्यांची जाणीव ठेवून वैचारिक लढाई लढा। हा तरुण तडफदार निश्चितपणानं पप्पूदादा कोळेकर महापालिकेमध्ये जाऊन या समतानगर आणि 7 नंबर वार्डातले सगळे प्रश्न सोडवण्यासाठी झुंजारपणाने लढणार आहे। विजय हा निश्चित आहे आणि तो विजय साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून आता येणाऱ्या 15 तारखेला आपण प्रचंड मतानं लिफाफ्याच्या पुढचं बटन दाबायचं आहे आणि आपण सर्वांनी पप्पूदादांना महानगरपालिकेत पाठवायचं आहे। 78 नगरसेवकामध्ये मिरजेच्या समतानगर मधला धडाडीचा युवक कार्यकर्ता कोण आहे हे बघण्यासाठी यायला पाहिजेत, कारण
वसंतदादा घराण्याच्या विरोधात विष्णू अण्णाला पाडून संभाजी पवार आणि मिरजेमध्ये शरद पाटील सर आले, त्यावेळी अशीच क्रांती घडली होती. तशीच क्रांती या समता नगरमध्ये 7 नंबर वार्डामध्ये घडणार आहे. आणि पप्पू दादांना प्रचंड मतानं निवडून द्यावं हे जनता दलाचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांना नाहीतरी शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वांनी लिफाफाचं पुढचं बटन दाबावं एवढीच विनंती करतो.